हाय, गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 3:30 वाजलेत आणि आज मी, माझी आजी आणि सनी आम्ही तिघं कोकणात चाललो आहे गणपतीला माझ्या गावी. तर आजीला मी आता उठवलं नाही कारण 5 वाजता निघायचं आहे, पण मी उठलो आहे कारण ब्रेकफास्ट करायचं आहे, कॉफी बनवायची आहे आणि 4 वाजता परत सनीला फोन करायचा आहे. सनी माझा भाऊ, माझा पार्टनर. तर रात्री थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम चाललेलं कारण कोकणामध्ये रेंज नाही आहे. रेंज असली तरी नेटवर्क नाही आहे एवढं. तर थोडंसं काम आटपून आम्ही ठरवलं की मग निघूया. झोप पण येते पण ठीक आहे, तर निघायचं. कोकण आहे, गणपती आहे आणि घरचा गणपती असल्यामुळे आवड वेगळीच असते. माझी आई पुढे गेली आहे, आमचे काका गेले आहेत, माझे भाऊ गेले आहेत आणि मी आता आजीला घेऊन निघणार आहे. आज रस्त्याचं एवढं टेन्शन आहे की किती वर्ष चाललेत कोकणातला रस्ता काही चांगला होत नाही, पण ठीक आहे, आता आजीला घेऊन जातो. बघूया आजीला कसं वाटतंय जाताना. चला आता ब्रेकफास्टला भेटूया आणि मग निघूया. बाय. आजी आता आमची उठली आहे आणि सांगते 4 नाही वाजले. किती वाजले ताई? 3:56 झाले. बघू 57. बरं चला, लवकर लवकर आवरायचं आहे. ट्रॅफिक मिळेल. आधीचे रस्ते किती छान आहेत माहिती आहे ना. तर लवकर. आजीला उठवलंय, मस्त ब्रेड बटर झालाय, चहा उकळतोय, आजीसाठी गरम पाणी होत आहे, सगळं ओके. पटापट खातो म्हणजे खाणार म्हणजे सनी येईल, आजी उठेल, आंघोळ होईल, त्याच्यानंतर पटकन निघू. तर फायनली सनी आलाय आणि मी ब्रेकफास्ट केलाच होता. ब्रेड आहे, बटर आहे, चहा आहे. डोना तू येते गावी? डोनाला बरं नाही तर आम्ही तिला नेणार होतो. चला आता खाऊन घेतो आणि मग निघतो. डोनाला बरं नाही म्हणून घेऊन जात नाही, तिला हर्षूबरोबर ठेवतोय. मग आल्यावर आपण फिरायला घ्यायचं. चला फायनली आजी चल, तयारी झाली आहे. 5 झाले, 5:15 झाले. चला फायनली आम्ही, आजी आणि आम्ही निघालोय. आजीचं सामान बघा केवढं. सनी बसलाय, सारथी आमचा, आणि हे दोघांना ठेवून जातोय. चला नेक्स्ट टाइम. हा काय, चलो बाय बाय. बाय डोना. हॅपी जर्नी, मिस यू. बाय बाय डोनो. फायनली आम्ही निघालोय. आता वाजले आहे 5:30. 3:30 पासून तयारी करत होतो, 5:30 झालेत. चला आम्ही निघालोय. 10 मिनिटं पण नाही झाली आहेत आणि हे कळवा नाका. तर फायनली आम्हाला पाली ते माणगाव 2 तास गेले ट्रॅफिकमध्ये. खूप ट्रॅफिक होतं, रस्ता खूप छोटा आहे. ठीक आहे, खड्डे थोडे थोडे भरले पण गाडीची वाट लागतेच. 2 तासाने फायनली आम्ही आता निघालोय. भूक पण लागली आहे. आजी तर बिचारी झोपली आहे बघा. आजी बोली मी झोपून जाते, खड्डे दिसण्यापेक्षा जाणवलेले बरे. तिला उशी लावली आम्ही. आता पाऊस पण पडतोय खूप सारा रस्त्याला. खूप लोक जाणारी होती, मला वाटलं की कमी गर्दी असेल, पण बाबा आज पण तेवढीच लोक कोकणात जाणारी आहेत. गाडीचा नाश्ता करतो आणि मग कुठेतरी जेवायला थांबतो, कारण आम्हाला कोकणात म्हणजे देवगडमध्ये पोहोचायला अजून 6 तास तरी लागतील, कारण आम्ही गाडी स्लो चालवतोय कारण आजी असल्यामुळे. म्हणून आजी एवढी निवांत झोपली आहे बघा कशी पाठी. तर बघूया पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. भूक लागली. सकाळपासून ब्रेड बटर खाल्ल्यानंतर आता आम्ही फायनली जेवतोय.
ह्याला बघा एवढी भूक लागली. निघाल्यापासून सारखी झोपते, आता हसते. हा झोप येते काय ग? हा एवढा सुंदर रस्ता आहे, कंटाळा कशाला येईल? मजा आली ना तुला रस्त्यात? हा खरं सांग. हा बरं ठीक आहे. आता तुझं गाव येईल खारेपाटण, कळलं का? आमची आजी खारेपाटणची आहे, खारेपाटणचे बाबर देसाई, बरोबर ना? अरे हॉकी नाही. रस्त्यांबद्दल काय वाटतंय कोकणातल्या, खरं सांग. हे काय ऍक्टिंग करतेस? सांग ना. अरे बोल, काय वाटतं तुला रस्त्यांबद्दल आणि इथल्या मंत्र्यांबद्दल? मंत्र्यांबद्दल काय बोलावं तितकं थोडंच आहे. मंत्री म्हणजे काय, फक्त नावाला मंत्री आहेत ते. मग त्यांनी सुधारणा केली की नाही? कसली सुधारणा केली? काय रस्ते आहेत ते कोकणाच्या लोकांचे तर अगदी चाललेत. आता तू किती वर्ष येतेस? तर मी दरवर्षी येते. मग तुला कुठचा मंत्री आवडतो कोकणातला? मला कुठलाच मंत्री आवडत नाही. नाही आवडत कोकणातला? त्यांनी काय सुधारणा केली नाही? काहीच केलं नाही. मग तुला काय वाटतं कुठचा पक्ष आला पाहिजे सुधारणा होईल? सध्याच्या परिस्थितीत कुठलाही पक्ष आला तरी तेच करणार. मग पक्ष नकोच? पुढच्यांनी केलं तो मागचा करणार. हा ते पण आहे. मरून दे, आपण आपलं जाऊया. काय आपण सामान्य माणसं, आपण आपल्या मार्गाने चालत. आणि तू या राजकारण्यांना घाबरत नाही ना बोलताना? ते काय खाणार आहे मला? ते पण आहे, घाबरू नको. आजी, ह्याच्या जळगावचे रस्ते चांगले आहेत. चला आता आम्ही पोहोचतोय, जवळपास खारेपाटण येईल, त्याच्यानंतर नांदगाव थिटा, मग तिकडनं आम्ही आज जाऊ आणि मग आमचं शिरगाव निमतवाडी. कशाला सारखी व्हिडिओ देतेस? सारखी व्हिडिओ मध्ये कशाला येतेस? आम्ही सकाळी 5:30 ला निघून आता संध्याकाळी 5 वाजता बरोबर नांदगाव थिट्याला पोहोचलोय. आणि सनी पण मस्त वेगळी मजा आली आहे त्याला कोकणात गाडी चालवून. आणि फायनली आता आम्ही निमतवाडीत पोहोचू. ही बघा आजी, बघा कशी जांबाय देते. तिला तर एवढा आनंद झाला, एवढे सुंदर रस्ते, म्हणजे तिचा आनंद गगनात मावत नाही ना आजी. फायनली आमचं गाव आलंय निमतवाडी आणि इकडनं हा आज जायचा रस्ता. शेती बघा मस्त आहे, इकडे भात लावलाय. फायनली आम्ही आमच्या घरी पोचलोय गावच्या. आणि पाऊस खूप आहे, आभाळ पूर्ण भरून आलंय, अंधार पण पडलाय. आणि आताच घराचं काम 2 महिन्यापासून चालू आहे, त्याच्यामुळे सगळं सामान अस्ताव्यस्त बाहेर पडलंय. पण बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे. आमच्या काका, आमच्या आत्या, आमच्या आज्या यांनी. आणि इथे आमची भूमी आहे आमचं स्वागत करायला. हॅलो भूमी, कशी आहेस तू? हॅलो. भूमी टॉर्च मारते. चेहरा दाखव तुझा, कशी दिसतेस? अरे वा वा. आणि भूमी आपल्याला उद्या झपाटलेली स्टोरी सांगणार आहे, लक्ष्य आणि तात्या विंचूची, जी आपण सगळ्यांनी ऐकायची आहे की नाही भूमी? तर आता उर्वरित व्हिडिओ उद्या. आता आलोय, दमलोय आणि पाऊस पण खूप भरलाय. घरात सगळं काम चालू आहे गणपती डेकोरेशनचं. आमचे भाऊ, आमचे काका, आमच्या आई, आमच्या मावश्या, आज्या, काका, चुलते मुलते सगळे आलेले आहेत आणि काम चालू आहे. थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण सजावट झाली की फायनल टच दाखवेल. तोपर्यंत बाय.